शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अकोला येथील पदव्युत्तर पीजी वैद्यकीय विद्यार्थिनी डॉक्टर हर्षदा डाळिंबकर यांच्या प्रकरणात महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे। डॉक्टर हर्षदा डाळिंबकर यांना पुन्हा रुजू करण्यास आम्ही तयार आहोत असे आश्वासन डीन यांनी दिले। मेडिकल कॉलेजची पीजी स्टुडंट डॉक्टर हर्षदा डाळिंबकर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीच्या सदस्यांची नेमणूक करण्यात आली असून प्रश्नांची प्रश्नावली तयार करून चौकशीची सखोल प्रक्रिया लवकरच पार पडेल असे अधिष्ठात्यांनी स्पष्ट केले। तसेच डॉक्टर हर्षदा डाळिंबकर यांनी पुन्हा कामावर रुजू होण्याची इच्छा व्यक्त केल्यास त्यांना तात्काळ रुजू करून घेतले जाईल। त्यांच्यावर किंवा त्यांच्या विभागात कोणताही मानसिक त्रास अथवा अडचण येणार नाही याची संपूर्ण वैद्यकीय जबाबदारी प्रशासनाकडून घेतली जाईल असे आश्वासन अधिष्ठात्यांनी दिले आहे। आपण सध्या आहोत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आणि डीन सर आपल्यासोबत जुळलेले आहेत। मॅडम, चौकशी आम्ही लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करत आहोत। एक गोष्ट आहे आणि दुसरी महत्त्वाची, तिला आम्ही आताही रुजू करून घ्यायला तयार आहोत। ती आली तरी विभागात काहीच प्रॉब्लेम नाही आणि आम्ही विभागातील सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत। कशा विद्यार्थिनीने राजीनामा देऊ नये अशी प्रशासनाची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले। चौकशी समितीचा अहवाल आम्ही लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला आम्ही आताही रुजू करून घ्यायला तयार आहोत। ती आली तरी विभागात काहीच प्रॉब्लेम नाही आणि आम्ही विभागातल्या सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत की ज्युनियरचे वर्कलोड अधिक होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश अधिष्ठाता यांनी दिले आहे। डॉक्टर हर्षदा जर आली किंवा तिने रुजू होतो म्हटलं तरी मी पटकन तिला रुजू करून घेईल। तिच्या विभागात तिला कोणी त्रास देणार नाही। ती पर्सनल वैयक्तिक जबाबदारी आता मात्र मी स्वतः घेईल। ती शेवटी आपल्या कॉलेजची विद्यार्थिनी आहे। तिने राजीनामा देऊ नये असंच मला वाटतं असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजय सोनूने म्हणाले। फक्त समिती नेमली आहे आणि सगळ्या विभागाला सूचना दिल्या आहेत आम्ही की तुम्ही तुमच्या हाताखाली जे काही अधीनस्थ पदव्युत्तर विद्यार्थी आहेत त्यांच्याशी व्यवस्थित वागा म्हणून सूचना दिलेल्या आहेत। पण त्या आल्यानं त्या समजा जर आल्या तर किंवा तिने रुजू होतो म्हटलं तर मी पटकन तिला रुजू करून ताबडतोबच्या विभागात तिला कोणी त्रास देणार नाही। ती पर्सनल वैयक्तिक जबाबदारी आता मात्र मी स्वतः जाऊन घेईल, तेवढं सांगू इथं, कारण ती विद्यार्थिनी आहे शेवटी आमच्या कॉलेजची आणि तिने राजीनामा देऊ नये असंच मला वाटते। ठीक आहे की नाही?